बघा फुलांचं झाड किती छान आहे. ही विलायची चिंच आहे ते. 2 पास पाताळ गंगा नदी वाहते आणि उजव्या हाताला मित्रांनो आज आहे संडे आणि आता मी चाललो आहे गगनगिरी महाराजांचा मठ. तो आहे खोपोलीला. तुम्हाला दाखवतो कसं जायचं, किती वेळ लागतो ट्रेननी आणि प्रायव्हेट कारनी. मी निघालो आहे बदलापूरवरून. बाकीची माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देतो. चला जाऊया. चलिए शुरू करते हैं. आता आम्ही बदलापूर बसून निघालो आहे. आज माझ्याबरोबर सचिन आहे आणि सर आहेत, उमेश सर. आज नवीन मेंबर आहे आमच्या बरोबर. अभी मजा आएगा ना भिड़ो. आता आम्ही नेरळ सोडून पुढे आलेलो आहे. आता थोडं आम्ही कर्जतमध्ये एंट्री मारणार आहे. मी थांबलो आहे ठाकरे इथे नाश्ता करण्यासाठी. नेहमीप्रमाणे मिसळ, वडे, एक भाजी प्लेट, हापूस आंबे, तुटी घेतले खाण्यासाठी. इकडे चिंच आहे, छोट्या कैऱ्या, काजू बोंड. आता आम्ही ओल्ड पुणे मुंबई एक्सप्रेस वेला लागलेलो आहे. आता 5 मिनिटात आपण खोपोलीमध्ये पोहोचणार आहे. फायनली आम्ही पोचलो आहे खोपोलीला, गगनगिरी महाराजांच्या मठाच्या तिथे. इकडे आम्ही गाडी पार्किंग केली आणि या साईडला मठ आहे आणि इथे बघा ही नदी वाहते. भरपूर दिवस चाललो होतो इकडे येऊन व्हिडिओ बनवायचा. आज योग भेटला. इकडे आम्ही आलेलो आहे. तर अंधार होईल त्याच्या आधी आम्ही इकडे शूट काढून घेतो आहे. त्याच्यानंतर आम्ही जाणार दर्शन करण्यासाठी. मंदिरात एंट्री मारल्यावर इथे चप्पल स्टँड आहे. प्रत्येकी 1 रुपये शुल्क आहे. इथे आम्ही चप्पल ठेवलेली आहे इथे आणि 1 रुपया पण ठेवलेला. ते 1 रुपया देऊन आपण चप्पल ठेवू शकतो आणि कुपन घेऊन जायचं आणि आतमधून दर्शन घेऊन आल्यावर परत कुपन द्यायचं आणि आपली चप्पल घेऊन जायचं. चप्पल ठेवून आम्ही चाललो आहे पुढे दर्शन घेण्यासाठी. ते फोटो पुस्तके विभाग, आयुर्वेदिक औषधे, लाडू प्रसाद इथे मिळतो. इथे प्रसाद मिळतो या साईडला. इकडे समोरच स्वच्छतागृह आहे. इकडे समोर पिण्याच्या पाण्याची सोय आहे. इथे छान असतं गार्डन आहे या बाजूला. वार्षिक पौर्णिमा महोत्सव मावन इथे दिलेली आहे लिस्ट. त्याच्यानुसार कार्यक्रम असतात. आणि इकडे आहे समाधी मंदिर. जाण्यासाठी छान असा रस्ता केलेला आहे. महाराजांची समाधी आहे. मठाच्या बाजूने ते पाताळ गंगा नदी वाहते. नदीच्या डाव्या हाताला ही नदी आहे, खोले मोठा. इथे महाराजांचा इथे फोटो आहे आणि इथे ही नदी. इथे समाधीचा फोटो आहे ते समोरच. इथे एक समाधी, मोठा असा प्रशस्त हॉल आहे समाधीचा. एकदम शांत आणि छान. जोरदार पाणी चालू आहे. समाधीच्या मागच्या साईडने पाणी येतं. इथं एक मंदिर आहे समोर. इथे एक हॉल आहे.
हॉल आहे इथे बसण्यासाठी. स्वामी गगनगिरी महाराजांचा जन्म 1906, मंदुरे तालुका पाटण महाराष्ट्र. मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर. आईचे नाव विठाबाई गणपतराव. कार्यकाळ 1906 ते 2008. नाथ संप्रदाय. समाधी त्यांची 4/2/2008 रोजी खोपोली येथे समाधी झाली. आपण ज्या पवित्र जागे उभे आहे इथं श्री गगनगिरी महाराज यांची समाधी घेतली आहे. त्यांनी इथं एवढ्या वर्ष तप करून त्यांचे पाय माशांनी खाल्ले होते. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. मंदिर बघा समोरून असं दिसतंय. आतमध्ये गाभाऱ्यात शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळं मूर्तींचे व्हिडिओ नाही जमले काढायला. ते बाहेरून हे अशा प्रकारचं दिसतंय. आणि इथे ह्या साईडला गार्डन आहे. इकडे छान असं गार्डन आहे बघा. इथे माझ्या मागे जे फुलं आहे बघा, हे मागे हे जे मोठं मंदिर, त्याच्या मागून पाताळगंगा नदी वाहते. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. समाधी मंदिरात सर्व संत आहेत तिकडे. तिथे व्हिडिओ अलाउड नाही. ते बघा फुलांचं झाड किती छान आहे. इथे बघा गावठी गाई. संध्याकाळ झाली. हे दिवसभर चारा खाऊन आता चाललेच घरी आराम करायला. वातावरण एवढं छान आणि सुंदर आणि शांत आहे इकडलं. असं वाटते की इकडेच थांबून राहायला हवंय. हे मेन मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या साईडला इथे महाप्रसाद भेटतो. त्यात एंट्री मारतो तिथं एंट्रन्सला छान असं शावर बनवलेलं आहे. हे बघा आता आमचं मठात दर्शन करून झालेलं आहे आणि आम्ही आलो आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत. आम्ही आलो होतो 6 वाजता. 1 तास झाला आम्ही सर्व फिरलो आहे. एकदम असं शांत वातावरण. बरोबर अशा प्रकारे आपला गगनगिरी महाराजांचा दर्शनाचा व्हिडिओ या ठिकाणी एंड होत आहे. आणि हा व्हिडिओ इथे संपला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भरपूर 2 महिन्यानंतर बाहेर निघालो आहे, त्यामुळं 2 महिने व्हिडिओ काही टाकला नव्हता. तर इथून पुढे मी व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे. व्हिडिओला जरा यायला टाईम लागला त्याबद्दल सॉरी. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गगनगिरी महाराज की जय.